नवनीत राणा यांना त्या खासदार कार्यालयातून काम करण्याची मुभा होती, पण बळवंत वानखेड्यांना नाही. हा पक्षपात आहे, तो करू नये. एका खासदारासोबत जिल्हाधिकारी अशा प्रकारे वागत असतील तर आम्ही त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत बच्चू कडू यांनी खासदार बळवंत वानखेड्यांचं समर्थन केलं असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील एका दिवसासाठी जिल्ह्यात येत असेल तर या सर्व गोष्टींवर तोडगा निघणारच कसा? पालकमंत्र्यांनी एक दिवस मुक्कामी यायला पाहिजे. जिल्हाधिकारी पक्षपात करत असेल तर ते चुकीचं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने समज द्यावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे. मला असं वाटतं का कलेक्टरने ती कॅबिन द्यायला पाहिजे होती. कलेक्टरनं असा पक्षपात करू नये. एका खासदारासोबत अशा प्रकारचा जिल्हाधिकारी वागत असेल तर त्याचा आम्ही निश्चितच निषेध करतो. आणि अशी वेळ खासदाराला येत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आणि बळवंतांनी जे केलं त्याचं आम्ही समर्थन करतो. बोंडेंना आता मला समजत नाही, एवढा मोठा माणूस असं का वागतोय. भेटा लागेल त्यांना, भेटून आम्ही समजून सांगू बोंडेंना. नाही आता ते एका दिवसासाठी अर्ध्या दिवसासाठी येते तर तोडगा कसं काढणार? ते एक दिवस मुक्कामी आले पाहिजे. पालकमंत्र्यांनी 2-3 दिवस तर मुक्कामी आले पाहिजे. जिल्हाधिकारी पक्षपात आता तेच तर मी पहिले म्हटलं ना, पक्षपात जर करत असेल कलेक्टर आणि असं वागत असेल तर चुकीचंच आहे. कलेक्टरांनी निपक्षपणे वागलं पाहिजे. नवनीत राणाला कॅबिन आहे बळवंताला देत नसेल तर मला वाटतं याचा अर्थ काय निघतोय? कलेक्टरला समज द्यावी सरकारनं.